डॉक्टर आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी नागपूर येथील महिला प्राध्यापिकावरील अन्याय प्रकरणाची नागपूर विद्यापीठाची गठीत केलेली चौकशी समिती 11 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात भेटीला आली असता काही आंबेडकरी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी चौकशी समितीला निवेदन दिल्यानंतर डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांच्यासोबत चर्चेसाठी गेलो असता त्याने एका महिलेच्या अंगावर धावून बुक्की उचलली। ज्येष्ठ चिवरधारी भंते यांचे कृत्य अतिशय निंदनीय आहे। महाविद्यालयात घडणाऱ्या घटनेविषयी लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी अंगावर धावून हात उगारला हा महिलांचा अपमान करणारे कृत्य निंदनीय आहे व या घटनेचा आम्ही निषेध करतो, अशी माहिती ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या रंजना वासे व ज्योती आवळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली। मी ज्योती आवळे, सर्वांना जय भीम। आम्ही काल 11 फरवरीला आम्ही काल दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये एक चौकशी समिती आली होती। तर त्या चौकशी समितीमध्ये एक पत्र द्यायला गेलो आमच्या संघटनेच्या वतीनं। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि अजून आमच्या अनेक संघटना होत्या। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही पत्र द्यायला गेलो की ही जे प्रकरण घडलेलं आहे प्राध्यापिकेचं असेल किंवा कॉलेजमध्ये जे वाद आहेत किंवा कॉलेजमध्ये जे विद्यार्थ्यांना किंवा प्राध्यापिकेला जो त्रास आहे तर त्याची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी आम्ही एक पत्र द्यायला गेलो आणि आम्ही त्या समितीला पत्र दिलं। समितीने आमचं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हे कारवाई जे करू, आम्ही ही जी चौकशी करू, आम्ही निष्पक्ष करू आणि याच्यामधून तुम्हाला समाधानकारक उत्तर देऊ। आम्ही समाधानी झालो। म्हटलं ठीक आहे, चौकशी चालू ठेवा पण निष्पक्ष ठेवा। त्याच्यानंतर आम्ही प्राचार्याला भेटलो, त्यांच्या परमिशननी प्राचार्य आमच्याशी बोलल्या। प्राचार्यालाही सांगितलं की हा वाद पेपरमध्ये येतो आहे, मॅडम तुम्ही प्राचार्य आहात, तुम्ही स्वतः इथे ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना बसवा, तुम्ही मिटिंग घ्या आणि हा पेपरमध्ये वाद येण्यापेक्षा कॉलेजची बदनामी होण्यापेक्षा आणि आपल्या दीक्षाभूमीची बदनामी होण्यापेक्षा, कारण की कॉलेज आणि दीक्षाभूमी एकच असल्यासारखं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या बदनामी तुम्ही आल्या त्यापासून हे जास्त प्रकरण चिघळत आहे। याच्या आधी आम्ही अशी प्रकरणं पाहिले नाही आणि समाजाचं मन दुखत आहे, म्हणून तुम्ही हे सगळं टाळा, याच्यानंतर हे होऊ देऊ नका असं बोललो आणि भंतेजीशी भेटायला गेलो। भंतेजींना आम्ही प्रणाम केला। भंतेजीला फक्त एवढंच म्हटलं की अध्यक्ष आहात तुम्ही भंतेजी, थोडा असा वाद चव्हाट्यावर आला नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या, बाकी आम्हाला काही करायचं नाही। भंतेजी चिडले तरी आम्ही तेवढा काही मनावर घेतलं नाही। थोडंसं आम्ही ट्रेस आलं आम्हाला त्यांच्यामुळे आणि आमच्या आवाज थोडासा वाढला असेल त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। परंतु भंतेजीचं वय 93 वर्षाचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आणि ते आमचे धर्मगुरू आहे आणि आमचे ते नेहमीसाठी गुरुच राहतात। वयानुसार त्यांनी आम्हाला जे काय केलं आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही। फक्त आम्हाला निष्पक्ष चौकशी पाहिजे आणि दीक्षाभूमीमध्ये जे वाद होतात ते वाद दीक्षाभूमीमध्ये जे वाद होतात आणि आंबेडकर कॉलेज जे बदनाम होत आहे तर ते व्हायला नको, याच्या पुढे फक्त एवढी आमची मागणी होती। आणि आगलावे सर आणि गजघाटे तिथे ऑलरेडी आधीच बसलेले होते, ते आमच्यासोबत नव्हते। त्यांचा आमचा ह्या चौकशी समितीशी काहीही संबंध नाही, ते आधी भंतेजी सोबत बसलेले होते। आम्ही भंतेजीची परमिशन घेतली, त्या चपराशाला विचारलं आम्ही आत यावं का, त्यांनी आतमध्ये भंतेजीला विचारायला गेले, भंतेजीने आम्हाला परमिशन दिली म्हणून आम्ही गेलो आतमध्ये। तेव्हा ते ऑलरेडी बसले होते, त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही। भंतेजी आमच्यावर चिडले, त्याच्यामुळे भंतेजी चिडले थोडेसे तर ते उठले आगलावे सर आणि मग त्या भंतेजींनी त्यांच्याकडे मोर्चा वळून त्यांना चूप वगैरे काहीतरी ठेवलं आपल्या गजघाटे सरांना आणि आगलावे सरांना। मग बाकी आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही। आम्ही भंतेजीबद्दल आमचे धर्मगुरू आम्हाला कुठलाही राग नाही। मारहाण झाली म्हणजे आता ते व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत ना, व्हिडिओ कोणी काढले हे पण आम्हाला माहित नाही, कारण की आमच्यासोबत एकही पुरुष नव्हता। आणि आम्ही जेव्हा ओरडलो की भंतेजी थांबा, तो आवाज ऐकून जे आहे ते लोक आतमध्ये आले आणि कोणी व्हिडिओ बनवला माहित नाही। भंतेजीच्या जवळ उभे असणारे जवळचे लोक पण व्हिडिओ बनवत होते, पण आमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं। आमचा फक्त एकच कल्लोळ होता की भंतेजी अग्रेसिव्ह होऊ नका, हात टाकू नका कुणावर। आणि एवढं आम्ही बोलत आता एवढं झाल्यावर महिलेला राग येणारच आहे, तिच्या अंगावर कोणी उठून गेलं तर, आणि एकच वेळा नाही 3-4 वेळा भंतेजी उठले मारायला। आता तुमची मागणी काय हे सांगा। आमची मागणी ही आहे की ज्या घटना कॉलेजमध्ये घडत आहेत
अन्यायाच्या म्हणा किंवा जे तिथे जॉब करतात त्यांच्यासोबत म्हणा, आणि त्याचा असर जर दीक्षाभूमीवर होत आहे आणि दीक्षाभूमीची पवित्रता राखल्या जात नाही आणि त्याची बदनामी होईल, तर आम्ही सामाजिक कार्यात कार्य करणारे लोक, महिलांवर अन्याय झाला तर आम्ही नक्कीच आवाज उचलू. आणि आमचं हे म्हणणं आहे की महिलांवर जेव्हा अन्याय होतो तर कॉलेजमधल्या सगळ्या महिलांनी, मग ती प्राचार्य असो की कोणी असो, तिन्ही महिलांची साथ दिली पाहिजे. आणि तिची साथ दिल्या जात नाही म्हणून आम्हाला बाहेरच्या कार्यकर्त्यांना तिथे जावं लागते आणि आम्ही जाऊ. नाही, आता जे नाही, राजीनामा बद्दल आम्ही नाही, आम्हाला बोलणार प्राचार्याच्या आम्ही कार्यशैलीवरती प्रश्न उभा होतो आहे. प्रश्न याच्यासाठी उभा होतो आहे की तिथे ज्या लैंगिक अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत हे बाहेर येण्यापेक्षा जर त्यांनी आतमध्येच त्यांनी सोडवलं असतं. आमच्या चर्चेदरम्यान त्यांनी आम्हाला सांगितलं की मला वर्तमानपत्रातून माहिती होते ह्या घटनांना, कॉलेजमध्ये काय कॉलेज प्रिमायसेसमध्ये कोणत्या घटना घडतात ह्या प्राचार्याला बाहेरून कळतात, वर्तमानपत्रातून कळतात. म्हणजे याचाच अर्थ त्यांचा आतमध्ये लक्ष कमी आहे. आणि त्या घटना जर त्यांनी आधीच आतमध्ये सोडवल्या असतात तर ती गोष्ट चव्हाट्यावर आलेली नसती, कॉलेजची बदनामी झाली नसती आणि पर्यायाने दीक्षाभूमीची बदनामी झाली नसती. त्यामुळे असं वाटतं की त्या प्राचार्य तिथे कार्य करण्यासाठी सक्षम आहेत असं मला तरी वाटलं नाही. काल आम्ही ज्या चर्चा केल्या त्यांच्यासोबत त्यानुसार कधीही ते वाटलं नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे, त्यांच्या बाकीचं नाही माहिती आम्ही आम्हाला. लवकर निघून गेलो. आम्ही निघून गेलो. कारण ते प्रकरण असं झालं, आम्ही त्या मानसिक धक्क्यातून आजही आम्ही आताही ते निघालेलो नाही आहे. बाकी कोणाला मारहाण केली, काही केली ते अजिबात आम्हाला माहिती नाही, त्याची काहीही कल्पना नाही. आम्ही नक्कीच घडली असती कारण तो कुंकूचा आणि ज्या प्राचार्याची केस कोर्टात सुरू आहे आणि आम्ही भंतेजी सोबत या पद्धतीचं काही करायला गेलो नव्हतो किंवा भंतेजी आमचे आदरणीय आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल ते जे पसरवलेलं आहे काही लोकांनी समाज माध्यमावर की कोणी आम्हाला भडकवलं ना म्हणून आम्ही गेलो, असं वगैरे काहीही झालेलं नाही. आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्व, आम्ही स्वतंत्र गेलो, महिला संघटना, आम्हाला कोणी भडकवलेलं नाही. आणि समितीचे वाद समितीमध्ये राहतील, आम्हाला त्याच्याशी काही करायचं नाही. समिती ठरवेल काय करायचं. ह्या ज्या गोष्टी घडत आहेत तर या प्राचार्यांनी पण त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यावं आणि ह्या ज्या घटना घडत आहेत, त्रास होत आहे, ते याच्याबद्दल ह्या गोष्टी चव्हाट्यावर येऊ नये. तिथल्या तिथे तुम्ही वाद मिटवा आणि दीक्षाभूमीला आणि कॉलेजला बदनाम करू नका.